तर आज सकाळ माध्यम समूहाच्या ॲग्रोवन मासिकाचा 21वा वर्धापन दिन आहे। तर त्याच निमित्ताने पुण्यात वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडतोय। यावेळी महाराष्ट्राचे ग्रामीण अर्थकारण आणि शेतीची पुढची दिशा या विषयावर मार्गदर्शन केलं जाणार आहे। या प्रतिक्रिया साहजिक होत्या, ज्या शेतकऱ्यांनी खोटं ठरवलं आणि ॲग्रोवननी खोटं ठरवलं आहे। त्यामुळं आत्तापर्यंतचा जो हे आहे आमचा जो काळ आहे ते आमचे संपादक, आमची सगळी टीम यांनी अतिशय कष्ट घेऊन या ॲग्रोवनचं संवर्धन केलेलं आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना प्रचंड फायदा होतो आहे याचं आम्हाला समाधान आहे। म्हणजे वर्धमानंतर मी चालवतो, पण त्यात समाजाचं भलं करता करता हा सकाळचा कायम विचार असतो आणि ॲग्रोवन हे त्यातलं एक अपत्य आहे। आपण यशस्वी कथा रोज छापतो, त्याचाही प्रचंड प्रतिसाद लोकांना मिळतो। त्यामुळे आम्हाला एक प्रेरणा मिळते की लोकांना शिकायची इच्छा आहे किंवा त्याला ज्याची जो प्रतिसाद मिळतो, लोकांना 2-2, 3 दिवस फोन ठेवता येत नाही इतका प्रतिसाद मिळतो। त्यामुळे ते आम्हाला कळतं की अरे हे उपयोगी आहे लोकांचे आणि त्याचं आपण करत राहिलं पाहिजे। गेली 10-12 वर्षामध्ये असं एकही दिवस गेला नाही की जिथे 2-3 यशस्वी कथा आपण लिहिलेल्या नाही आहेत। ते एक जमेची बाजू आहे। आता याच्यामध्ये थोडंसं मंत्री महोदय इथं आहेत म्हणून मी मला बोलायचा मोह होतो आहे। मी काही राजकारणी नाही आहे, पण सरकार अनेक चांगल्या गोष्टी करते ही वस्तुस्थिती आहे, पण जे काही अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्याला पाठिंबा देत नाही अशी माझी तक्रार आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय शेतीमध्ये येऊ शकतो हे कोणाला पटत नव्हतं।